गुड मॉर्निंग मित्रांनो. गोवाचा आज तिसरा दिवस. तर आज आम्ही आलो आहे ओल्ड गोवा. ओल्ड गोवामध्ये चर्चेस आहेत आणि तिकडे काय ते बोलतात का त्यांचं कोणती तरी गोष्ट आहे ती वाढते. आता आपल्याला पण माहीत नाही, आपण पण बघूयात. मागं तुम्ही बघू शकता नजारा ओल्ड गोव्याचा. हे बघा चर्च आहे मागे. चला आता तर चर्चमध्ये काय काय आहे ते बघूयात आपण. काय लोक खूप बोलतात या चर्चबद्दल का हा चर्च खूप भारी आहे, तिकडे बघायला भेटतं. तर आपण पण बघूयात, बघू तिकडे शूट करायला देतात का नाही ते. तर चला आता चर्चमध्ये भेटू आपण. तर गाइस खूप गर्दी इथे आहे. भरपूर लोक या ओल्ड गोवाला पाहायला आलेले आहेत. असं काय या ओल्ड गोव्यामध्ये बघूयात आपण पण. मागं बघू शकता तुम्ही हा चर्च आणि खूप पब्लिक पण आहे इकडे. सर्व एरिया कव्हर करू इकडचा आपण. हा नजारा बघा तुम्ही, चारी बाजूला हिरवळ मध्ये हा चर्च. चर्च पण खूप सुंदर आहे. हा इंग्रजांनी बांधलेला चर्च आहे. सर्वात चांगली इमारत इकडची आणि सर्वात मजबूत. चारी बाजूला बघू शकता. आपण चाललोय आता आतमध्ये. बघूयात आता चर्चमध्ये काय काय आहे. तिकीट आहे, फ्री एंट्री आहे, ते पण बघूयात. ही बॅक एंट्री वाटतं, ही फ्रंट आहे. कसं काय ते विचार ना त्यांना. एरिया खूप भारी आहे. पूर्ण नजारा खूप छान आहे इकडचा. ए भाऊ, हा एक्झिट आहे वाटतं. असा गोल फिरून लोक इथून निघतायत. हा एक्झिट आहे. हा चर्च आहे. त्यामध्ये लोक बघा किती आले ते बघायला. चर्च पण बघा किती सुंदर आहे. हा पण इंग्रजांच्या काळाचा चर्च आहे. इंग्रजांच्या काळातला चर्च हा. हा एरिया पण खूप सुंदर आहे. पूर्ण इंग्रजांच्या काळातला आहे. तर मित्रांनो, आम्ही चर्चचा पूर्ण कव्हर अप केलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत चर्चमध्ये बघण्यासारख्या. पण शांतता खूप जास्त आहे. काय हा. तर आता अजून पण बघू जरा काय काय. फोटो काढतो, भेटतो तुम्हाला नंतर. हा गोव्याचा दुसरा चर्च. हा एरिया पण बघा खूप सुंदर आहे. भरपूर साऱ्या गोष्टी इथं पण बघण्यासाठी भेटतील तुम्हाला. इकडे गार्डन खूप चांगला आहे. बघू शकता तुम्ही, गार्डन खूप भारी आहे इकडे. हा पण चर्चच आहे.
वीडियो चालू। ये हमारे मामा फॉरेनर्स के साथ फ़ोटो निकालते हुए। क्लाइमेट भी बहुत अच्छा हुआ है यहाँ पर। थोड़ा मराठी इंग्लिश चालते हो, हिंदी पण चालते, इंग्लिश पण चालते। इंग्रजांनी बनवलेल्या या इमारती अजूनही तशाच आहेत। हे फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट याच्यावरती रंग मारते बस, बाकी इमारती इंग्रजांनीच बनवलेल्या आहेत। वर्षानुवर्षांपासून या इमारती इकडे आहेत। हे सर्व काही फॉरेन कंट्रीचं कल्चर इकडे फॉलो होतं आपल्याकडे। पण सो ब्युटिफुल। इथं काय काय बघायला भेटतो बघूयात आपण। इंग्रजांच्या काळातल्या या टोपी काय लिहिलं याच्यावरती? या इंग्रजांच्या काळातल्या टोपी फक्त आता तोप राहिले, गंध लागला यांना पण। हा तिकीट घर, आतमध्ये जाण्यासाठी एंट्री तिकीट काढायला लागेल। आतमध्ये आता काय आहे ते बघूयात। मोबाईल अलाउड आहे का नाही ते पण माहिती अजून आम्हाला, तर बघूया आतमध्ये जाऊन। टोपी खूप खतरनाक आहे तिथं। आर्किओलॉजिकल म्युझियम, खूप छान असा म्युझियम आहे हा, पूर्ण इंग्रजांच्या काळातला। पुरातन काळाचे दगड, भरपूर चांगला कोरीव काम केलं याच्यावरती। लाईन शीट तुम्ही बघू शकता, लोक याच्यावरती फोटो काढतात। प्रत्येकाचं इकडे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे का हा मूर्त कुठल्या प्रकारचे आहे, सर्व काही इथं लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तो आतमध्ये पण खूप आहे, आतमध्ये पण नजारा बघू शकता। म्हणजे ओल्ड गोवामध्ये हे सर्व काही फेमस आहे, खास करून ही दगड। प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन आहे का हा दगड कसला प्रतीक आहे, काय दर्शवतं, सर्व काही याच्यावरती लिहिलेलं आहे। आणि असे दगड भरपूर आहेत इकडे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, खूप सारी दगड आहेत। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय गणपती पुल्याला। गणपती पुल्याला पण एकदम चांगला, एकदम खतरनाक नजारा आहे। मागं बघू शकता तुम्ही, पूर्ण समुद्र आणि सर्वात चांगला पाणी इकडे आहे। गोव्यापेक्षा तरी जास्त मजा आम्ही इकडे गेले। कसं आहे, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपल्यासारखा वाटतो, गोवा कसा जरा आउट स्टेट वाटतो। आता आपण मंदिराकडे जाऊ, जिथे चला ना गड या पिक्चरची शूटिंग झाली, त्या व्ह्यूला जाऊ आपण। ओके, तुम्हाला तिकडे दाखवतो तो मंदिर पूर्ण। चला आता मंदिराकडे जाऊयात आपण। हा तोच एरिया आहे जिथे चला ना गड या पिक्चरची शूटिंग झाली, नवरा माझा नवसाचा। आता आठवलं मला, त्या पिक्चरची शूटिंग झाली इथे। हा तोच एरिया आहे पूर्ण, इकडूनच ते धावत आले होते, बघू शकता तुम्ही। हा मंदिर आहे, इकडेच त्यांची एंट्री झाली होती। ए बाबा, पाण्यात नको जाऊ। कसं आहे, आता तयारी बियारी करून आलंय तर परत पाण्यात जायची इच्छा नाही होती। हा बघा मंदिर, हा गणपती पुलेचा तोच फेमस मंदिर आहे। सर्व लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपली श्रद्धा पूर्ण करण्यासाठी इकडे येतात। बघू शकता,
सुंदर असं मंदिर आहे हा बाप्पाचा आमचे गणपती बाप्पा मोरया। खूप छान असा व्ह्यू आहे इकडे। जाऊन देत नाही आतमध्ये कारण की हा बॅक साईडचा एरिया आहे पूर्ण। बघू शकता इथे बायका उंटावरती पण फिरतात, कपल्स आहेत। पूर्ण व्ह्यू आता आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवू शकत नाही मी कारण की बॅक साईडचा तो गेट बंद आहे। पूर्ण आतमधला व्ह्यू तुम्हाला नाही दाखवू शकत पण बाहेरून दाखवू शकतो। बाहेरून मंदिर खूप असा सुंदर मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। चारी बाजूला मंदिराच्या पूर्णपणे शांततेचं वातावरण आहे। ती गोष्ट वेगळी आहे का लोकांनी त्याला थोडं शांतता जराशी भंग केली आहे। खूप चांगला असा व्ह्यू आहे हा। समुद्राचा व्ह्यू बघा, एक नंबर क्लायमेट। पूर्ण मंदिर हा मंदिराचा पूर्ण व्ह्यू। या मंदिरासाठी लोक स्वतःच्या इच्छा आणि नवस पूर्ण करण्यासाठी खूप लांबून लांबून येतात। तर मित्रांनो अशा प्रकारे आमची ट्रिप संपलेली आहे। गणपतीपुळे लास्ट स्पॉट होता। आता आम्ही घरी चाललो। चला आता भेटूयात नवीन गोष्टी नवीन भटकंती करत। आजचा हा व्लॉग इथेच संपतो। चला भेटूयात, बाय।